हा आमच्या सातारचा कंदी पेढा नाही आहे, परंतु सेम तसाच चव लागणारा पदार्थ आहे, सेम तशीच टेस्ट देतं. तर हा पदार्थ मी कसा बनवला आहे, कशापासून बनवला आहे, ते त्याची रेसिपी बघूयात. त्या अगोदर वेदिकाला विचारूयात. वेदिका, काय छान आहे का? कुणी बनवलंय? काय बनवलंय? आईस्क्रीम बनवलंय. तो आईस्क्रीम म्हणते ह्याला? ओके. आवडतं तुला? खा मग. चपाती सोबत खाते का? खा. तर या नवीन डिशला वेदिका आईस्क्रीम म्हणते. तिने तिने पद्धतीने नाव ठेवलं. यमी यमी. खा खा. श्री स्वामी समर्थ. चला तर रेसिपी ट्राय करूयात. तर बघा, इकडे माझं अर्धा लिटर कालचं शिल्लक आहे, हे सुद्धा परवा दिवशीचं दूध शिल्लक आहे आणि आजचंही दूध शिल्लक आहे आणि 3 दिवसाचं दूध असंच शिल्लक राहिले आणि अजून काका घेऊन येत आहेत. अर्धा लिटर रोजचं असतं आणि दूध जास्त खायना झालेत म्हणून काय करावं प्रश्न पडला. दही लावलं असतं पण सगळ्यांना घरात सर्दी खोकलेत, कोण दही खाणार आणि हे दूध खात असतात दररोज, पण त्यांना खोकला असल्यामुळे त्यांनीही खायला नकार दिला, म्हणून हे दूध शिल्लक राहिलं. तर दुधापासून बनवायचं काय, विनाकारण पातेलं फ्रीजमध्ये गुंतवून राहिले, म्हणून म्हटलं आता याचे आपण बासुंदी बनवूयात असा मी म्हणजे विचार केला. आणि मग नंतर त्याला पातेलं गरम करायला ठेवलं आणि सगळी दूध आपापल्या पातेल्यात म्हणजे जसे होते ते तापवून घेतले, जेणेकरून ते नासलेत का नाही ते अगोदर चेक केले आणि नंतर मग सगळं दूध मिश्रण केलं एकत्र. मिश्रण केल्याच्या नंतर त्यांना एक 10-10 मिनिटाला मी चेक करत असं 40 ते 45 मिनिट इतकं हे दूध शिजवून घेतलं, म्हणजे त्याला पूर्ण साई आलेली, पूर्ण दूध आटवून गेलं. आता तुम्ही ज्यावेळेस दूध बासुंदी किंवा खीर काही बनवत असाल तर शक्यतो तुम्ही एखादी कढई घ्या, लोखंडाची घ्या किंवा जर्मनची घ्या, स्टीलची घ्या शक्यतो. नाहीतर आहे ना, हे बघा स्टीलच्या भांड्यात करायला गेलं की ते चिटकवून जातं आणि ते काळं येतं साई. तर आता मी इथे वेलची पूड टाकून घेईल, कारण की दूध असं आटवून आटले आणि ह्या स्टेजला मी आता थोडंसं दुर्लक्ष झालं त्याच्यामुळे हे वरती आलं. नंतर मी त्याला हलवून घेते आणि पूर्ण साई एकत्र जमा करते आणि नंतर मी चवीनुसार साखर कमी जास्त तुम्ही करू शकता. खरं तर दुधामध्येच ऑलरेडी गोडवा असतो, त्याच्यामुळे इथे साखर टाकण्याची जास्त गरज पडत नाही, तरी पण आपण आपल्या आवडीनुसार थोडीफार कमी जास्त करू शकतो. मी इथे टाकून घेतली, एक 3 ते 4 चमचे इतकी साखर टाकली. नसती टाकली तरीही गोड होतं, कारण की दूध ऑलरेडी गोड असतं. तर त्यानंतर मी वेलची पूड टाकून घेतली आणि मस्त याला हलवून दिले. आता या स्टेजला तुम्ही काजू, बदाम, ड्रायफ्रुट्स, जायफळ वगैरे, केशर तुम्ही काहीही टाकू शकता. मी इथे काहीच टाकलं नाही, कारण की मला अशीच टेस्ट घ्यायची होती आणि माझ्याकडे बदाम होते, बाकीचे ड्रायफ्रुट्स संपलेत पण बदाम होते, पण मी नाही टाकलं. तर बघा, केशर न टाकता सुद्धा एकदम किती छान कलर आलाय आणि मी याला एका भांड्यामध्ये काढून घेते. आता 1.5 लिटर दुधाचं साधारण एक पावशेर भरल इतकं माझी बासुंदी झाली. आता तुम्ही याला असंच खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता किंवा पुरी बरोबर खाऊ शकता किंवा असंच सुद्धा पिऊ शकता. आता घरी पाहुणे आल्यानंतर अचानक काय बनवायचं, बाहेर जाता येत नाही, त्यावेळेस मी हेच ट्राय करत असते नेहमी. आणि जर का खूपच कमी दूध असेल तर आपली तांदळाची दूधखीर बनवते, म्हणजे तीही खूप छान लागते. पण हा जो आहे अगदी सातारच्या कंदी पेढ्यासारखी याची टेस्ट येते. फक्त दूध आटवायचं, त्यात वेलची पूड टाकायची, झालं. आणि मग काय थोडीशी साखर चवीनुसार टाकायची, एकदम मस्तच. खवासुद्धा म्हणू शकतो. अजून थोडं 2 मिनिटे जर का ह्याला शिजवलं असतं तर पूर्ण हे करपून गेलं असतं, इतकं याला मी घट्ट बनवलं आहे. तर बघा, आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत, छान माहितीसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वेदिका, काय छान आहे का? कुणी बनवलंय? काय बनवलंय? आईस्क्रीम बनवलंय. तो आईस्क्रीम म्हणते ह्याला? ओके. आवडतं तुला? खा मग. चपाती सोबत खाते का? खा.
यमी यमी असं कर. खा खा.